नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळी देव वगैरे घसून मी पूजा वगैरे करून घेतली होती. मग मी जिमला निघाली होती आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागलेलीच होती. मला ट्रॅफिक बघून खूप जास्त चीड आली होती, कारण की आधीच वेळ झाला होता आणि त्यामध्ये ऊन एवढं आणि त्यामध्ये ट्रॅफिक, बापरे बाप. मी जिम पोहोचली होती आणि मंडळी हनुमान मंदिर मागेच आहे आपल्या जिमचं, आणि आज हनुमान जयंती असल्यामुळे सगळी तयारी चालू होती आणि सर्व लेडीज पण आल्या होत्या वर्कआउटसाठी. त्यांचा वर्कआउट वगैरे घ्यायला लावला होता मी. माझी अचानक तब्येत परत बिघडली होती. मला खूप जास्त खोकला सुरू झाला होता. त्यासाठी मी मेडिकलला गेले होते टॅबलेट्स घेण्यासाठी. हनुमान मंदिरचा शूट करत होते तर जय सुद्धा मला दिसला होता. तो पण जैन डॉक्टरकडे गेला होता, कारण त्याची पण तब्येत बिघडली होती. आणि जय दादा, तू जर माझा ब्लॉग बघत असेल तर तुझ्यासाठी मेसेज, लवकर बरा हो आणि लवकर जिमला ये. मग मी पण माझ्या टॅबलेट्स वगैरे घेऊन आली होती आणि माझा व्हॉइस ऐकून तुम्हाला समजत असेल की माझा व्हॉइस किती जास्त बसलेला आहे अजून पण. आज हनुमान जयंती असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती जिममध्ये. आणि म्हणजे तुम्हाला मी एक गंमत दाखवते. इथे मॅच चालू होती. मला खूप जास्त बोर झालं होतं म्हणून मी मॅच बघत बसली होती. पण मंडळी, मला मॅचमध्ये चौका आणि छक्क्या व्यतिरिक्त काही समजत नाही, पण माझा कॉन्फिडन्स तुम्ही बघू शकता की मी कशी बघत बसली आहे. मंडळी 9 वाजले होते आणि मी पण घरी निघाले होते आणि आज सहज मी चालत निघाले होते. नेहमी मला बाबा घ्यायला येतात. आज मी स्वतःला खूप जास्त लकी मानलं, कारण मी सहज आज चालत निघाली होती घरी आणि मला हनुमान बाप्पाची पालखी बघायला भेटली जाताना. मंडळी, कोणाकोणाच्या गावामध्ये हनुमान मंदिर आहे आणि तिथं हनुमान जयंती साजरी केली जाते, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरी पोचले होते, जेवायला बसले होते आणि माझ्या मातोश्रीने मला पंचपक्वान्न आणले होते. तुम्ही बघू शकता आईने काय काय बनवलं होतं आणि मस्त मला वाढून दिलं होतं. तिची तब्येत बरी नसते तरी सर्व ती करत बसते माझ्यासाठी. मी जॉबवरून आल्यावर मला चांगलं फील व्हावं यासाठी ती एवढं सर्व करून ठेवते, तब्येत बरी नसताना पण. आणि मंडळी, खरं सांगू ना, आई अशी व्यक्ती आहे तिची जागा कोणच कधी घेऊ शकत नाही. मंडळी, तुमच्याशी बोलता बोलता मी पुन्हा विसरून गेले. माझ्याकडून तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. टाटा, बाय बाय.